नमस्कार मंडळी, मी अक्षता फॅशन ब्युटी DIY आणि बरंच काही आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. तर आजचा हा लुक मी क्रिएट केला आहे आता येणाऱ्या सगळ्या सण समारंभात. गणपती आहेत, परत दसरा आहे, तर त्याच्यासाठी मी आजचा हा लुक क्रिएट केला आहे एकदम छान अशा साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये. तर मी हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप कंप्लीट दाखवला आहे तुम्हाला. तर विथ ही हेअरस्टाईल मी जी काही केली ती, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. हॅलो, तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण टोनर वापरणार आहोत. टोनर हे तुमच्या चेहऱ्यावरील पोर्स मिनिमाइज करतात आणि त्यामुळे मेकअप स्किनमध्ये जात नाही आणि पिंपल्स होत नाहीत. तर त्याच्यानंतर वापरला आहे आपण लाईट वेट असा मॉइश्चरायझर. हा आहे पाऊंड्सचा मॉइश्चरायझर. तो मी चेहऱ्यावरती व्यवस्थित असं लावून घेतला आहे, कारण की स्किन हायड्रेटेड असणं गरजेचं असतं, नाही तर केकी मेकअप होतो. त्याच्यानंतर आपण वापरणार आहोत प्रायमर. तर मी वापरला आहे हा इनसाइडचा प्रायमर. तर प्रायमर लावल्यानंतर तुमची स्किन ही इव्हन टोन अशी दिसते. काही फाईन लाईन आहेत किंवा मग तुमचे पोर्स आहेत ते दिसून येत नाहीत. त्याच्यानंतर आपण लावणार आहोत कलर करेक्टर. तो काही ऑरेंज कलरचा कलर करेक्टर आहे आणि त्याच्यापेक्षा लाईट असा कलर करेक्टर मी मिक्स करून माझ्या डोळ्याच्या खालती लावते. तुम्ही बघू शकता छान असा कव्हरेज देतो तो. आणि हा आहे मायग्लॅमचा. त्याच्यानंतर आता मी वापरत आहे फाउंडेशन. तर मी वापरत आहे फिटमीचं फाउंडेशन. हे छान असं कव्हरेज देतं. तर मी छोटीशी अमाऊंट घेतली आणि माझ्या चेहऱ्यावरती डॉट डॉट असे दिलेत आणि त्याच्यानंतर मी ब्लेंडरच्या साह्याने ते छान असं ब्लेंड करून घेणार आहे. तर ब्लेंडर सगळ्यात आधी मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आणि त्याच्यामधलं पाणी व्यवस्थित काढलेलं आणि थोडासा असा ओलसर मी ब्लेंडर घेऊन माझ्या चेहऱ्यावरचा मेकअप छान असा ब्लेंड करते. तुम्ही बघूच शकता किती छान असं कव्हरेज देते ते. तर त्याच्यानंतर मी वापरत आहे इनसाइडचं कन्सिलर. तर मी ते थोडंसं घेतलं आणि माझ्या डोळ्याच्या खाली आणि डोळ्याच्या वरती पापण्यांना लावलेलं आहे, कारण की वरती लावल्यामुळे तुमचा जो आय मेकअप आहे तो व्यवस्थित बसतो आणि तो उठूनही दिसतो. त्यामुळे डोळ्यांच्या वरती लावणं गरजेचं असतं. ते सुद्धा छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे ब्लेंडरच्या साह्यानं. तर तुम्ही बघू शकता ते पण छान असं कव्हरेज देत आहे. त्याच्यानंतर आपण वापरणार आहोत कॉम्पॅक्ट पावडर. तर मी वापरत आहे ही फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर. तर ती घेतली आणि स्पंजने मी आधी माझ्या डोळ्याच्या खाली बेकिंग करून घेतलं आहे व्यवस्थित असं. आणि त्याच्यानंतर मी माझ्या चेहऱ्यावरती बरोबर तसेच मानेवरतीही व्यवस्थित ती लावून घेतली. तर ही पण पावडर खूप छान असं कव्हरेज देते. तुम्ही वापरू शकता. तर त्याच्यानंतर आता आपण लावणार आहोत ब्लश. तर मी वापरत आहे मायग्लॅमचं हे HD ब्लश. तर ते मी ब्रशच्या साह्याने लावायच्या ऐवजी मी ह्याच स्पंजने लावते. तर तेही सुद्धा छान असं दिसतं. तर तुम्ही बघू शकता किती छान असं लुक येतं इकडे ते. तर मी इकडे माझ्या दोन्ही गालांवरती ब्लश लावले आणि तसंच थोडीशी अमाऊंट घेऊन माझ्या नाकावरती पण लावली. तर ते आत्ता असं जास्त वाटतंय, पण थोड्या वेळाने ते लाईट होऊन जातं. त्यानंतर आपण करणार आहोत आय मेकअप. तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या आयब्रोंना कोंब करून घेणार आहे स्पुलीच्या साह्याने आणि त्याच्यानंतर आपण वापरणार आहोत आयब्रो पेन्सिल आणि व्यवस्थित असं शेप देणार आहोत. तर मी इकडे डार्क ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल वापरत आहे. त्यानंतर करणार आहोत आपण आय मेकअप. तर मी बोटाच्या साह्याने आय शॅडो पॅलेटमधून आय शॅडो लावून घेते. तर इकडे मी अशीच ब्लेंड केली माझ्या डोळ्यावरती आय शॅडो आणि तुम्ही बघू शकता की किती छान अशी दिसते ती. कधीही सगळ्यात पहिल्यांदा आयब्रोज करून घ्यायचे, त्याच्यानंतर मग तुम्ही आय शॅडो लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग मस्कारा किंवा मग जो काही आयलायनर किंवा काजळ जे काही असेल ते लावून घ्यायचं. त्यानंतर आपण वापरणार आहोत आयलायनर. तर हा आयलायनर मी घेतला होता झुडिओमधून आणि त्याचा जो पुढचा पॉईंट आहे तो खूप छान असा थिन आहे आणि व्यवस्थित आयलायनर लागतो. त्याच्यानंतर मी हा मस्कारा लावते. तो सुद्धा झुडिओमधला होता आणि तोही छान असा लागला. त्याच्यानंतर आपण लावणार आहोत काजळ. तर मी इकडे माझी आउटलाईन आधी पुसून घेतली आणि त्याच्यानंतर व्यवस्थित काजळ लावलं, त्यामुळे जास्त काळ ते टिकतं. त्याच्यानंतर मी वापरत आहे ही प्लमची लिपस्टिक. ही सुद्धा खूप छान आहे आणि माझ्या स्किन टोनला खूप छान अशी दिसते.
कंप्लीट झाला आहे. तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद.